नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सोशल मीडियावर लावलेल्या तथाकथित बॅन आणि राजकीय भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात आतापर्यंत 19 जणांनी जीव गमावला आहे। त्यानंतर टीकेचा सामना करणारे गृहमंत्री रमेश लेखक यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। रमेश लेखक यांनी सोमवारी रात्री पंतप्रधान के.पी. शर्मा यांना राजीनामा सुपूर्द केला आहे, पण पंतप्रधानांनी अद्याप त्यांचा राजीनामा मान्य केला नसल्याचं बैठकीत सहभागी झालेल्या 2 मंत्र्यांनी माहिती दिली आहे। नेपाळमध्ये काय सुरू आहे, सोशल मीडिया बंद का करण्यात आला, सगळं काही समजून घेऊया या व्हिडिओमधून, या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। आता या निर्दर्शन आणि गोंधळानंतर काठमांडूच्या 3 जिल्ह्यामध्ये अनिश्चिततेचा काळ कर्फ्यू लागू करण्यात आला आहे। तसेच इटाहरी आणि सोनहरी इथेही अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे। काठमांडू जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार काठमांडू महानगर रिंग रोड क्षेत्रात सकाळी 8:30 पासून ते लागू झाला आहे। या निर्देशनानंतर नेपाळचे शेती आणि पशु कल्याण मंत्री तसेच नेपाळी काँग्रेसचे नेते रामनाथ अधिकारी यांनी राजीनामा दिला आहे। निर्दर्शन करणाऱ्या तरुणावर ज्या प्रकारे बळाचा वापर झाला त्याबद्दल असंतोष व्यक्त करून त्यांनी राजीनामा दिला आहे। पंतप्रधानांची भेट होत नसल्यामुळे आपण सोशल मीडियावर राजीनाम्याची घोषणा केली असं त्यांनी बीबीसी नेपाळीला दिलेल्या माहितीत सांगितलं। आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या मध्ये पूर्वेकडील इटाहरी शहरातील 2 लोकांचा समावेश आहे, अशी माहिती बीबीसी नेपाळी सेवेच्या प्रतिनिधीनं पोलिसांच्या हवाल्याने दिली। जखमींना उपचारासाठी न्यू बनवेश्वर स्थित सिव्हिल सर्व्हंट्स रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे। रुग्णालयाचे कार्यकारी संचालक मोहनचंद्र रेग्मे यांनी किमान 2 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बद्री रिजाल यांचं मत 2 जणांना मृतावस्थेत ट्रॉमा सेंटर आणण्यात आलं होतं अशी माहिती समोर आहे। सोबत आंदोलकांनी सरकारी इमारतीचा काही भाग पेटवून दिला। अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे। रस्त्यावर सैन्यही तैनात करण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात झटापटी झाल्या आहेत, तरीही आंदोलक अडून आहेत। मृत्यूच्या बातम्या आल्यानंतरही आंदोलक सुरू आहे। आज प्रशासनाने अनेक ठिकाणी कर्फ्यू लावलाय। स्वतःला जेन झी म्हणजे नवी पिढी म्हणणाऱ्या या आंदोलकांनी व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारात मुद्दा लावून धरला। 8 सप्टेंबरला सकाळी हजारो आंदोलक काठमांडूतील सिंह दरबार येथे जमले आणि त्यांनी न्यू बनेश्वर येथील संसद भवनाकडे मोर्चा वळवला। काही आंदोलकांनी बॅरिकेड तोडून संसद भवन परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी झटापट झाली आणि पोलिसांनी बळाचा वापर केला। या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन, शीतल निवास, नारायण दरबार, संग्रहालय, पंतप्रधान निवासस्थान आणि संसद भवन परिसरात रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार आहे। सरकारी प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलक आक्रमक झाले असून ते प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन करत आहेत। कर्फ्यू वाढवण्याची घोषणा होताच नेपाळ सैन्याच्या तुकड्या रस्त्यावर तैनात करण्यात आल्या। नेपाळ लष्कराचे प्रवक्ते सहाय्यक जनरल राजाराम बसनेत म्हणाले, लेखी आदेश मिळाल्यानंतर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्य दलाची छोटी तुकडी पाठवण्यात आली आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की काही आंदोलकांनी संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान हिंसाचार घडल्याची माहिती समोर आली आणि अनेक जखमींना रुग्णालयात नेण्यात आले। नेपाळमधून समोर आलेल्या अनेक छायाचित्रासह व्हिडिओमध्ये हजारो आंदोलक दिसत आहेत। आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीच्या हातात बॅनर होते, त्यावर भूकंपाची गरज नाही, नेपाळ राज भ्रष्टाचाराने हादरते असं लिहिलं दिसतं। तरुण भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजी करत होते। काही महिन्यापूर्वी नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आंदोलन झाले होते। त्यावेळी आंदोलकांनी व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता। नेपाळ सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, मात्र कंपन्यांनी त्यात रस दाखवला नाही। त्यानंतर गेल्या आठवड्यात नेपाळ सरकारनं 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली। बंदी घातलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सारख्या
लोकप्रिय सोशल मीडिया ऍप्स, मेसेजिंग प्लॅटफॉर्म समावेश आहे. सरकारने यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की सोशल मीडिया कंपन्यांना देशातील कायद्याचे पालन करण्यासाठी, स्थानिक कार्यालय उघडण्यासाठी आणि तक्रार निवारण अधिकारी नेमण्यासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आली होती. परंतु चीनची सोशल मीडिया कंपनी टिकटॉकवर बंदीची वेळ आली नाही. टिकटॉकने वेळीच या अटीचे पालन केल्यामुळे टिकटॉकवर बंदी घालण्यात आली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात परदेशात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना याचा फटका बसला. मेसेजिंग ऍप्स आणि सोशल मीडियावरील बंदीनंतर परदेशात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यास अडचण येत आहे. सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातल्यानंतर तरुणांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आंदोलन केलं. नेपाळमध्ये सध्या टिकटॉक ट्रेंडिंग मध्ये आहे. आयोजकांनी टिकटॉकवर अनेक व्हिडिओ शेअर करून तरुणांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. टिकटॉकवर नेपो बेबी ट्रेंडही चालवण्यात आला. आता यात राजकारण्यांचा मुलांच्या विलासी जीवनांचे फोटो व व्हिडिओ पोस्ट करण्यात आले. राजकारणी स्वतःच्या मुलांना फायदा करून देतात पण देशासाठी काहीच करत नाही असा आरोप केला जात आहे. काही व्हिडिओमध्ये नेपाळच्या दुर्गम भागातील स्थानिकांची स्थिती आणि राजकारण्यांच्या आरामदायी जीवनाची तुलनाही करण्यात आली. नेपाळी सरकारने 4 सप्टेंबरला सोशल मीडियावर बंदी घातली. तेव्हापासून तरुण या निर्णयाविरोधात मोहीम राबवत आहेत. नेपाळ पोलीस काठमांडूसह देशभरातील अनेक भागावर करडी नजर ठेवून आहेत. पोलीस प्रवक्ते विनोद घिमिरे यांच्या मते 8 सप्टेंबर सकाळपासूनच काठमांडूसह अनेक प्रमुख शहरामध्ये आंदोलन सुरू आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला या व्हिडिओ बद्दल नक्की काय वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व राज्य लोकतंत्र चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणेश.